नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक सोनाले तुमचं स्वागत करतोय आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर. तर तुम्हाला वाटलं असेल का मी आजचा यूट्यूब व्हिडिओ कसा बनवतोय. तर आज आम्ही चाललोय जगन्नाथपुरी यात्रेसाठी. तर बोललो बघूया, ट्राय करूया नवीन आपण काहीतरी. डेली ब्लॉग तर आहेत आपले, पण यूट्यूब व्हिडिओ पण बरेच दिवस मला विचार होता का चालू करायचा, पण चालू करता आलं नाही कारण की हॉटेलवर काम जास्त असतं. तर म्हणून फुल ब्लॉग आपल्याला काढता येत नाही. तर डेली ब्लॉगसाठी छोटे छोटे ब्लॉग येतात आपले. तर आज आपली 10 दिवसाची ट्रिप आहे, 7 ते 15पर्यंत. तर त्यामध्ये जगन्नाथपुरी आहे, गंगासागर यात्रा आहे, बरेच काय अजून टेम्पल्स आहेत आणि बीच आहेत अजून वगैरे त्यामध्ये ओडिसा कोलकातामध्ये. तर आज आपण निघणार आहोत 4 वाजता. लोकमान्य टिळक मुंबई आपला स्टेशन आहे तिथे. तिथून आपण मग गाडीमध्ये बसू आणि तिथून ब्लॉग कंटिन्यू करू. आपली आता बॅग पण पॅक झाली, फ्रेश पण झाले, थोडीशी झोप काढली आहे. आणि आता रुपेशचा कॉल आला होता, खायचे तर रुपेश घ्यायला. रुपेश, आदर्श, मी आहे आणि प्रशांत तांबोली आणि दुसरी पोर आहेत, बाळू म्हणजे वेदांत जमते तो आहे. तर आपण भेटूया स्टेशनला आता ना. तर आता आलो स्टेशनला, आम्ही बॅग सगळे घेऊन आले. परतो पाऊस आम्हाला त्या ट्रॅकला जायचं, 2 नंबर प्लॅटफॉर्मला. आता रुपेश पण तिकडे होते, आमच्या कुर्तीची व्हायला ते पण आम्ही घेऊन येतो. तर निघलो आता काहीच. रुपेश पण आलाय कुर्ते घेऊन, सगळे. राज पण येतो सोडायला. रोशन पण सोडायला येते आम्हाला. रोशन पण येणार होतं, पण रोशनच्या कामाच्या भानगडीमध्ये जरा तो नाही येऊ शकत. आदर्श, प्रशांत, रुपेश. तिकीट पण आपलं आलेलं आहे आता ऑनलाईन. नमस्कार मित्रांनो, आता पोहोचलो आम्ही आता लोकमान्य टिळक नगर टर्मिनसला. आता आपल्यासोबत वेदांत सर आहेत आणि रुपेश आहे तर असेल. आणि बरंच काही अजून काही गोष्टी आहेत ज्या ट्रेनमध्ये डब्यामध्ये मला बघायला भेटतील, त्या आम्ही सांगत जाऊ. आणि काय सोयीसुविधा आहेत आमच्या या टूर्स मार्फत, सोमजाई माता याच्याबद्दल आम्हाला काय काय भेटलंय, बेनिफिट काय, त्यानंतर त्यामध्ये आम्हाला काय काय सोयीसुविधा आहेत हे तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर नक्कीच व्हिडिओ हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर आता आपण पोहोचलो आहोत लोकमान्य टर्मिनस या प्लॅटफॉर्मवरती. आपली लोकल पण लागलेली आहे. तर आपण आता आपला सीट नंबर आणि जो सीट आणि कोच ही आपली कोच आहे, कोच असणार आहे आपली B2 मध्ये. आपली सीट पण बघून घेऊया कन्फर्म कशी काय सीट आहे, तर बघू आपण त्याला. सीट लागला आपल्या, आमच्या या सीट असणार आहेत. तर आता कन्फर्म पण झाल्या सीट आपल्या आहेत. झोपण्याची चादर पण आहे. नंतर बघू, आता नाश्ता करून घेऊ आणि नंतर बघू. तर मी पण फ्रेश होऊन घेतो. तर आता घेतला मी जेवायला, थोडं भूक पण लागलेली पोरांना खूप. रुपेश पण, आणि रुपेशला थंडी पण जास्त वाजते रुपेशला. आता चटणी मम्मीने बनवून दिली, चटणी शेंगदाण्याची आणि चपात्या आदेशने आणल्यात. प्रशांतला पण थोडंसं डोकं दुखते, प्रशांतला बोलू जेवून घे. तर बघू आता पुढं आपण जाऊ. आता भरपूर आपलं काही खूप काही दाखवायचे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. चला बाय बाय. आता आम्ही जेवण झाले आणि थोडंसं झोपून पण घेतो. आणि आजचा हा ब्लॉग आहे, पहिला दिवस हा आम्ही इथंच एंड करतो. आणि उद्याचा दिवस हा नवीन ब्लॉगमध्ये सुरू होईल. तर चला बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आम्ही नागपूर स्टेशनला आहे. थोडा लेट उठलो मी, तर आता फ्रेश होऊन घेतोय. फिरायला आलोय तरी आम्ही म्हणजे फोन चालू आहेत, कंटिन्यू कस्टमरचे फोन चालू आहेत त्याला, क्लायंटचे. हे असं आहे. आता आम्ही फ्रेश होऊन आलो आहोत. आता थोडं फ्रूट्स आणि थोडंसं ड्रायफ्रुट्स आहेत ते खातो आम्ही. रुपेशनी फ्रूट्स कापायला घेतलेत. रुपेशनी फ्रूट्स कापायला घेतलेत. आदर्श पण इकडे, आदर्शच्या तोंडाला तर पाणीच सुटलंय बघा. सुटलाय. प्रशांत आता जरा ओके, कारण की काल त्याचा खूप डोकं दुखत होतं. आपला हा दिवस दुसरा आहे. आपला पहिला ब्लॉग तर पडलेला आहे यूट्यूबवर, तुम्ही बघून जा. आणि चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही. आपला पहिला ब्लॉग पडलेला आहे पहिल्या दिवसाचा, तो तुम्ही आताच जाऊन चॅनलला बघा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा. सबस्क्राईब बोला का तुम्ही. एक समोसा रे, एक समोसा. आता मित्रांनो आम्ही एक समोसा ट्राय करतोय पहिले, कारण की ट्रेनमधला आम्ही फूड जास्त खात नाहीये, कारण की खूप व्हिडिओ पण व्हायरल असतात त्यांच्या.
कसे बनवतात कसे नाही, पण आम्ही जरा एक ट्राय करतो. पहिले चहा पण ट्राय केला, पण चहा पण एकदम गरम पाण्यासारखा लागला. पहिले समोसा ट्राय करतो आता. माझ्याकडे घे भाई, कितने का दो समोसा? 20 रुपये 20 रुपये दे भाई को. ये ठंडा है गरम नहीं क्या? एसी चल रहा है, वहाँ भी एसी चल रहा है। ऐसा मतलब ये ठंडा हो गया क्या? ठीक आहे, जाऊ दे. चला मित्रांनो, आपण जरा टेस्ट करून घेऊ. पहिले समोसे तर घेतले आपण 20ला 2 समोसे घेतलेत. तर बघू शकता मी आपण, हे बघा त्याच्यामध्ये बटाट्यापेक्षा असतं ना शाळेत त्याची हेच ते निघले जास्त यामध्ये. मग बघू शकता तुम्ही कधी प्रवास करताना, समोर तुम्ही कधी प्रवास करताना ना जे रेल्वेमध्ये भेटतं ना ते कधीच घेऊ नका. थंड, एकदम थंड आहे आणि त्यामध्ये भरपूर असे शाळेत निघले. बघा बटाटा कमी आहे आणि साले एवढे आहेत ना का तुम्ही खाऊ शकत नाही. कधी पण असं फोडून घ्या, चेक करा पहिले, तरच हे करा, खा. आम्ही चहा पण घेतला. चहा पण ते पूर्ण गरम पाणी आहे बघा. जेवढं खोलतोय तेवढे बघा सालपट आहेत पूर्ण, म्हणजे तुम्ही खाऊ शकत नाही. आणि फक्त नुसता बटाटा आहे, बटाटा आणि मसाला मीठ मारले फक्त. म्हणून सांगतो तुम्ही एकदा हॉटेल वारकरीला भेट द्या. तुम्हाला तिथे कुठली शंका भेटणार नाही. बेस्ट क्वालिटी आणि क्वांटिटी 100% तुम्हाला भेटणार. तर आता आपलं जेवण सुद्धा आलं झोमॅटोने आदर्शने घेतलं, डिलिव्हरी केली. आता आपलं जेवण सुद्धा आलेलं आहे. आता आपण ते पोहोचलोय दुर्ग जंक्शन, हे कोलकातामध्ये आपण आहे पोहोचलो आता. म्हणजे दुर्ग जंक्शन म्हणून थोडंसं आहे, थांबले लोक आपली गाडी. तर आता थोडं जेवण करून घेऊया आता. तर व्हेज थाली मागवल्या आहेत आम्ही. आता आपण डब्यामध्ये बसलो आता आपण. तर जेवण करून घेऊ द्या पहिले, त्यानंतर परत पुन्हा एकदा ब्लॉग कंटिन्यू करू. तर बघा आता जेवण पण आले. हे वरती बसता. तर नमस्कार, आता आपली व्हेज थाली पण आलेली आहे, जेवण पण आलेलं आहे. आपण झोमॅटोवरून ऑर्डर केलेली आहे. प्रशांतने तिकडे खायला घेतले, आदर्श पण इकडे खातोय. आता रुपेश आणि मी पण खायला सुरुवात करतो. त्यामध्ये बघा आपल्याला काय काय भेटले बघा. झोमॅटोचं खरंच खूप सुंदर आलं आहे. जे IRCTC होतं ते आपल्याला नाही आवडलं. छोले मसाला आहे, ही दाल आहे, गुलाबजाम आहे, चपाती आहे, काकडी आहे, पनीर मसाला आहे, पापड आहे थोडं, आणि आपल्या घरच्या चपात्या आहेत. ते मम्मीने बनवून दिली त्यांना, त्यामध्ये राहिलेल्या त्या आपण चपात्या आहेत, आणि राईस आहे, जिरा राईस आहे. तर आपण खाऊन बघू. क्वांटिटी दिसते चांगली आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसते. तर आपण खाऊन बघू त्या पहिले. रुपेश ट्राय कर ना पहिले. काही ट्राय कर, चपाती ट्राय कर. टेस्ट ओके, चांगली आहे. रिपेश बोलते तर चांगली टेस्ट असं. आता कसं वाटलं जेवण? चांगलं आहे ना? तर ठीक आहे मित्रांनो, खरंच तुम्ही कधी येत असाल ना तर झोमॅटोवरून ऑर्डर करा. झोमॅटोवरून खरंच खूप चांगलं जेवण येते. आम्ही IRCTCचं मागवलेलं, पण ते नाही आम्हाला चांगलं वाटलं. पनीरची भाजी होती पण ती एकदम पाण्यात होती आणि चव पण नव्हती. तर तुम्ही झोमॅटोवरून जर असेल डाउनलोड करून ना, आणि खरंच डाउनलोड करा. आणि तुमच्याकडे कुपन कोड असेल ना ते टाकून तुम्हाला डिस्काउंट भेटला. आता मला डिस्काउंट भेटला, माझा 1000 रुपयाची होती, मला 200 रुपये डिस्काउंट भेटली. फ्रेश होतो आणि थोडं चहा नाश्ता करून मला पुढे दाखवू म्हणून. काय आपला दुसरा दिवस आहे हा ट्रेन प्रवासामधला. आता उद्या सकाळी आम्ही 4-4:30 पर्यंत बोलू. जर गाडी लेट झाली तर मग 7 ते 8 वाजेपर्यंत होतो. तिथून पुढं मग दुसऱ्या ब्लॉग चालू येईल आपला. आता बघू आता नाश्त्याला काय मागवलं काय नाही. रुपेश पेटून घे. तर गाईत आम्ही चिकन खातोय पहिले. ओके, बरोबर आहे. मानवची स्पेशल याची मस्ती कुठेही राहू दे, पण ही मस्तीच असते याची. आता काय गरज आहे का आदर्श? तर बाबाने बघितला नाही व्हिडिओ. आता चटणी काकीने दिले, खालची काकी तुम्हाला दाखवतो कोण कोण दिले. बटाट्याची भाजी आहे, पुऱ्या पण दिल्यात, तुम्हाला दाखवतो मग. ही चटणी आहे, शेंगदाणा मिरची, हे बटाट्याची भाजी आहे, या 2 प्रकारच्या पुऱ्या आहेत. या काकी आहेत, या काकी बघा इकडं. या दोन्ही काकींनी आम्हाला जेवायला दिलं आज संध्याकाळचं जेवण. इकडे पण आजी बसलेत, आजोबा बसलेत. तेव्हा जेवण चाललंय. युट्यूबला येईल तुमचा आता व्हिडिओ. रुपेश पण खायला सुरुवात केला, तुम्ही पण घेतो खाऊन घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही जस्ट जेवण झालंय. थोडंसं बाहेर आलो कारण की स्टेशनला थांबले कुठल्यातरी गाडी. स्टेशनचं तर नाव तर माहीत नाही आपल्याला, पण जरा पाणी घ्यायचं होतं. तर पाणी घ्यायला आदर्शला पाठवला आणि बाहेर जरा आलो, जरा थोडं चालतो आणि गाडी थोड्या वेळात निघाल. आता आदर्श लपतो बघा.
तर बघू आता गाडीत जाऊन परत थोडासा जरा आराम करू आणि राहिलेला ब्लॉग जर अजून काय असेल तर दाखवू, नाही तर राहिलेला ब्लॉग सकाळी. आणि सकाळचा ब्लॉग हा 2 दिवसाचा आमचा एंड होईल, कारण की दुसरा तो दुसऱ्या स्टेशनला जाऊन आपण पोहोचू, तिथून दुसरा ब्लॉग येतो आपला कंटिन्यू राहील. धन्यवाद. आता जेवण झालेलं आहे आमचं आणि थोडासा उशीर बसलो, त्या काकी त्याची गप्पा गोष्टी केल्या. आता 10 वाजलेत, झोपायची वेळ झाली, थोडीशी झोपाले. दुपारी झोपलो नाही आम्ही आणि थोडंसं जेवून थोडंसं गप्पा गोष्टी झाल्यानंतर आता झोपतो आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो आम्ही, कारण की उद्या दुसरा दिवस आहे आणि आम्ही पोचू उद्या सकाळी लवकर 9 वाजता तरी पोचू. तर तो ब्लॉग आपण दुसऱ्या दिवसासाठी ठेवू आपण, कारण की हे 2 दिवसाचे ब्लॉग आपण एकाच ब्लॉगमध्ये टाकू आणि उद्यापासून हा रोज नवीन एक ब्लॉग पडत जाईल. तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.